ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण अँग्युलर व्हिलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर ॲक्सलरेशन स्टडी केले. हे तिन्ही नॉन पोलर व्हेक्टर आहेत ज्यांची डिरेक्शन रिप्रेझेंट करतात बाय युजिंग राईट हँड थंब रूल. अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हिलॉसिटी अँड अँग्युलर ॲक्सलरेशन are acting parallel to axis of rotation, may be in vertically upward direction or downward direction. If particle is revolving in anti-clockwise direction, then this vector acts in vertically upward direction. If particle is revolving in clockwise direction, then these vectors are acting vertically downward direction. These vectors are acting parallel to axis of rotation, therefore they are called as axial vector. लक्षात आलं. इथून पुढे ज्या वेळेला मी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणेन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच ॲक्झियल डिस्प्लेसमेंट. मी अँग्युलर व्हिलॉसिटी म्हटलं, अँग्युलर व्हिलॉसिटी म्हणजेच ॲक्झियल व्हिलॉसिटी. आणि मी अँग्युलर ॲक्सलरेशन म्हटलं, याचाच अर्थ ते ॲक्झियल ॲक्सलरेशन. का ते लक्षात आलं? हे तिन्ही व्हेक्टर ॲक्ट होतात पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणून त्यांना म्हणायचं ॲक्झियल व्हेक्टर क्वांटिटीज. हे नॉन पोलर व्हेक्टर आहेत. आता बघा, सर्क्युलर मोशन ही प्युअर मोशन नाही आहे. मी सर्क्युलर ट्रॅकवर एक पॉईंट कन्सिडर केला तर त्या पॉईंटला अलॉंग विथ सर्क्युलर मोशन पार्टिकलला असते लिनियर मोशन इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन. मी काय म्हटलं बघा, लिनियर मोशन जशी प्युअर मोशन असते तशी सर्क्युलर मोशन ही प्युअर मोशन नाही आहे. सर्क्युलर मोशनमध्ये काही पार्ट हा लिनियर मोशनचा देखील असतो. तुम्ही जर कंप्लीट सर्क्युलर ट्रॅक कन्सिडर केला तर पार्टिकल आहेत ओनली सर्क्युलर मोशन. पण ट्रॅकवरचा एक पॉईंट कन्सिडर केला तर त्या पॉईंटला अलॉंग विथ सर्क्युलर मोशन पार्टिकल आहेत लिनियर मोशन. आता लिनियर मोशन आहे तर पार्टिकलला ऑब्व्हियसली लिनियर डिस्प्लेसमेंट असणार, पार्टिकलला लिनियर व्हिलॉसिटी असणार आणि पार्टिकलला लिनियर ॲक्सलरेशन देखील असणार. लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हिलॉसिटी आणि लिनियर ॲक्सलरेशन हे ॲक्ट होतात इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन. त्यामुळे यांना टँजेन्शियल पॅरामीटर म्हणतात. म्हणजे उद्या आपण जेई सॉल्व करताना किंवा नीट सॉल्व करताना जर असं वर्डिंग आलं टँजेन्शियल डिस्प्लेसमेंट, टँजेन्शियल डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? लिनियर डिस्प्लेसमेंट. जर असा वर्ड आला टँजेन्शियल व्हिलॉसिटी, याचाच अर्थ लिनियर व्हिलॉसिटी. आणि जर तिथे वर्डिंग आलं टँजेन्शियल ॲक्सलरेशन, याचाच अर्थ ते लिनियर ॲक्सलरेशन. मी काय म्हणतोय बघा, सर्क्युलर मोशन इज अ इम्प्युअर मोशन. इन सर्क्युलर मोशन देर इज सम कंपोनंट ऑफ लिनियर मोशन. जर तुम्ही होल सर्क्युलर ट्रॅक कन्सिडर केला तर पार्टिकलला सर्क्युलर मोशन असते आणि ट्रॅकवरचा एक पॉईंट कन्सिडर केला तर अलॉंग विथ सर्क्युलर मोशन पार्टिकल ॲट लिनियर मोशन. आता लिनियर मोशन असेल तर लिनियर मोशनचे पॅरामीटर कोणते झाले? लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हिलॉसिटी आणि लिनियर ॲक्सलरेशन. हे हे लिनियर मोशनचे पॅरामीटर आहेत. हे ॲक्ट होतात इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन. म्हणून लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हिलॉसिटी आणि लिनियर ॲक्सलरेशन यांना म्हणायचं लिनियर पॅरामीटर, विच इज ऑल्सो नोन ॲज टँजेन्शियल पॅरामीटर. आपण सॉल्विंग करताना जर टँजेन्शियल ॲक्सलरेशन असं वर्डिंग येत असेल तर टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणजेच कोणतं ॲक्सलरेशन? लिनियर ॲक्सलरेशन. जर टँजेन्शियल व्हिलॉसिटी असं वर्डिंग आलं तर टँजेन्शियल व्हिलॉसिटी म्हणजेच कोणती व्हिलॉसिटी? लिनियर व्हिलॉसिटी. आणि टँजेन्शियल डिस्प्लेसमेंट म्हटलं याचाच अर्थ ते लिनियर डिस्प्लेसमेंट. आता लक्ष द्या, ओ इज सेंटर ऑफ सर्कल, ए इज पोझिशन ऑफ पार्टिकल. पॉईंट एला पार्टिकलला लिनियर मोशन असेल आणि लिनियर पॅरामीटर ॲक्ट होतील इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन. हा झाला रेडियस वेक्टर. तर अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन येणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हिलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन. बरोबर आहे. आता लक्ष द्या, सर्क्युलर ट्रॅकचं जे प्लेन असेल त्या प्लेनला परपॅन्डिक्युलर असणार आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हिलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलरेशन. तर त्या प्लेनला टँजेन्शियल डिरेक्शनला असणार आहेत लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हिलॉसिटी आणि लिनियर ॲक्सलरेशन.
लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सिलरेशन हे त्या प्लेनमध्येच असणार आहेत, फक्त त्या प्लेनला ते टँजेन्शियल असणार आहेत. क्लिअर झालं. लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी अँड लिनियर ॲक्सिलरेशन आर इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन लाईज इन द प्लेन ऑफ सर्क्युलर ट्रॅक. रेडियस वेक्टर हा देखील त्या प्लेनमध्येच असणार आहे, बरोबर आहे. मग आता बघा, डी थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज पॅरलल टू अँग्युलर व्हेलॉसिटी इज पॅरलल टू अँग्युलर ॲक्सिलरेशन डी अल्फा. लिनियर डिस्प्लेसमेंट, linear velocity and linear acceleration, they are parallel to each other in tangentially forward direction. तर हे असणार आहेत डी थिटा, डी ओमेगा, डी अल्फा. दे आर परपेंडिक्युलर टू द प्लेन बट ऑल आर पॅरलल टू इच अदर. मग आता वेक्टर डी थिटा, वेक्टर डी ओमेगा अँड वेक्टर डी अल्फा आर परपेंडिक्युलर टू द रेडियस वेक्टर. कारण रेडियस वेक्टर त्या प्लेनमध्ये आहे, तर हे त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहेत, बरोबर आहे. डी थिटा, डी ओमेगा, डी अल्फा दीज आर परपेंडिक्युलर टू द प्लेन आणि रेडियस वेक्टर लाईज इन द प्लेन ऑफ सर्क्युलर ट्रॅक. सो हे काय झाले एकमेकाला परपेंडिक्युलर. तसंच लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सिलरेशन हे देखील रेडियस वेक्टरला परपेंडिक्युलर असतील, कारण हे टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन आहे आणि ही रेडियस आहे. टँजेंट आणि रेडियसमध्ये अँगल किती असतो? 90 डिग्री, बरोबर आहे. डी थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सिलरेशन, ऑल दीज आर परपेंडिक्युलर टू लिनियर पॅरामीटर डी एस, डी व्ही अँड डी ए. हे रिलेशन क्लिअर झालं सगळ्यांना. ऑल अँग्युलर पॅरामीटर्स आर पॅरलल टू इच अदर, ऑल लिनियर पॅरामीटर्स आर पॅरलल टू इच अदर अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, दे आर परपेंडिक्युलर टू रेडियस वेक्टर. डी थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, डी ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, डी अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन. हे तिघंही ॲक्ट होतात पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्क्युलर ट्रॅक. हे सगळे ॲक्ट होतात पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणून यांना काय म्हणायचं? ॲक्झियल पॅरामीटर. डी एस म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, डी व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि डी ए म्हणजे लिनियर ॲक्सिलरेशन. हे ॲक्ट होतात पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणून त्यांना म्हणायचं टँजेन्शियल पॅरामीटर. क्लिअर झालं. ऑल टँजेन्शियल पॅरामीटर आर ॲक्ट्स इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन, देअरफॉर दे आर पॅरलल टू इच अदर. ऑल ॲक्झियल पॅरामीटर्स ॲक्ट पॅरलल टू इच अदर, देअरफॉर दे आर ॲक्ट्स परपेंडिक्युलर टू प्लेन पॅरलल टू ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे सगळे एकमेकाला पॅरलल आहेत आणि ते ॲक्सिस ऑफ रोटेशनला पॅरलल ॲक्ट झालेत, म्हणून त्यांना म्हणायचं ॲक्झियल पॅरामीटर. सगळे ॲक्झियल पॅरामीटर एकमेकाला पॅरलल असतील आणि ते सगळे रेडियस वेक्टरला परपेंडिक्युलर असतील. सगळे टँजेन्शियल पॅरामीटर एकमेकाला पॅरलल असतील आणि ते रेडियस वेक्टरला परपेंडिक्युलर असतील. सगळे ॲक्झियल पॅरामीटर हे टँजेन्शियल पॅरामीटरला परपेंडिक्युलर असतील. मग मला सांगा, न्यूमरिकल सॉल्व करताना जर टँजेन्शियल व्हेलॉसिटी असा वर्ड आला, याचाच अर्थ ती कोणती व्हेलॉसिटी असेल? लिनियर व्हेलॉसिटी. जर ॲक्झियल व्हेलॉसिटी असा वर्ड आला, याचाच अर्थ ती कोणती व्हेलॉसिटी असेल? अँग्युलर व्हेलॉसिटी. क्लिअर झालं. तर आपण आता पुढचा पॉईंट स्टडी करूयात, रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा. रिलेशन बिटवीन व्ही अँड ओमेगा. व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. यालाच वेगळ्या शब्दात कसं म्हणाल? व्ही म्हणजे टँजेन्शियल व्हेलॉसिटी, तर ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ॲक्झियल व्हेलॉसिटी. क्लिअर झालं. व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी.
व्हीलाच आपण म्हणतो टँजेन्शियल व्हेलॉसिटी, तर ओमेगाला म्हणायचं ॲक्झियल व्हेलॉसिटी. आता लक्ष द्या, हे सर्क्युलर ट्रॅक, ही पार्टिकलची पोझिशन ए, ही पार्टिकलची पोझिशन बी. पार्टिकल इन टाईम डी टी ट्रॅव्हल झाला फ्रॉम पॉईंट ए टू बी. दिस इज सेंटर ऑफ सर्कल. पोझिशन एला मी रिप्रेझेंट केलं विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल बाय ड्रॉईंग रेडियस वेक्टर, आणि बीला देखील मी लोकेट केलं बाय ड्रॉईंग अ पोझिशन वेक्टर, बाय ड्रॉईंग अ रेडियस वेक्टर. पार्टिकल ज्या वेळेला ए टू बी ट्रॅव्हल झाला विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, त्याचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं डी थीटा. तर ए ही त्या पार्टिकलची इनिशियल पोझिशन आहे, बी ही पार्टिकलची फायनल पोझिशन आहे. सो हे झालं लिनियर डिस्प्लेसमेंट. बी पॉईंटला पार्टिकलची व्हिलॉसिटी असणार इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन, तर या पॉईंटला पार्टिकलची अँग्युलर व्हिलॉसिटी असणार अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्क्युलर ट्रॅक. क्लिअर झाला? डायग्राम बघा. इनिशियली पार्टिकल इज ॲट पॉईंट ए. In time dt, particle travel from point A to B in such a way that angle AOB is d theta. आता पार्टिकलला ए टू बी ट्रॅव्हल होण्यासाठी लागणारा टाईम स्मॉल आहे, त्यामुळं ऑब्व्हियसली पार्टिकलचं अँग्युलर डिस्प्लेसमेंट देखील स्मॉल असणार, बरोबर आहे. मग ए आणि बी हा ॲक्च्युली कर्व आहे, पण ट्रॅव्हल होण्यासाठी लागणारा टाईम स्मॉल आहे, त्यामुळं कर्वेचर निग्लेक्ट केलं आणि याला कन्सिडर केलं जस्ट लाईक स्ट्रेट लाईन. मग ए ही इनिशियल पोझिशन आहे, बी ही फायनल पोझिशन आहे. स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. सो ए बी इज डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. बी पॉईंटला पार्टिकलची व्हिलॉसिटी टँजेन्शियली फॉरवर्ड असणार, सो दिस इज व्हेक्टर व्ही. आणि अँग्युलर व्हिलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सर्क्युलर ट्रॅक इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन बिकॉज पार्टिकल इज रिव्हॉल्विंग इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. क्लिअर झालं? मग बघा, फ्रॉम अबव इक्वेशन अँगल डी थीटा इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस, बरोबर आहे. हा पोर्शन आहे ए ओ बी. दिस पोर्शन इज जस्ट लाईक आर्क ऑफ सर्कल, सो अँगल मेड बाय आर्क इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. सो डी थीटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. देअरफॉर डी एस इज इक्वल टू आर इंटू डी थीटा. We know that velocity is nothing but rate of change of displacement, बरोबर आहे. velocity is nothing but change in displacement per unit change in time. So velocity is equal to ds upon dt. velocity म्हणजे change in displacement upon change in time. So v is equal to, माझ्याकडे ds ची व्हॅल्यू आहे, ds किती आहे r इंटू डी थीटा, तर हे आलं r into d theta upon dt. Therefore v is equal to r d theta upon dt, बरोबर आहे. d theta upon dt, rate of change of angular displacement is nothing but angular velocity. Therefore v is equal to r omega. Linear velocity is equal to radius into angular velocity. Tangential velocity is nothing but radius into angular velocity. Vector relation. आता हे सगळ्यांना क्लिअर असायला पाहिजे. ओमेगा अँग्युलर व्हिलॉसिटी आहे. अँग्युलर असा वर्ड आला की आपण त्याला नॉन पोलर व्हेक्टर म्हणतो. आता इथे बघा, व्हिलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे, आर म्हणजे रेडियस वेक्टर, हा देखील वेक्टर आहे, आणि ओमेगा अँग्युलर व्हिलॉसिटी हा देखील वेक्टरच आहे. मग दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन, आन्सर पण वेक्टर आहे, म्हणजे आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट यूज करावं लागेल. आता क्रॉस प्रॉडक्टचं रिलेशन लिहिताना जर नॉन पोलर व्हेक्टर येत असेल तर त्याला पहिल्यांदा लिहायला पाहिजे, म्हणजे व्हेक्टर रिलेशन आलं व्हेक्टर व्ही इज इक्वल टू व्हेक्टर ओमेगा क्रॉस व्हेक्टर आर. व्हेक्टर व्ही इज इक्वल टू व्हेक्टर ओमेगा क्रॉस व्हेक्टर आर. कसं आलं? लक्षात आलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. व्हिलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी आहे, आर म्हणजे रेडियस वेक्टर, इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी, आणि ओमेगा ही देखील वेक्टर क्वांटिटी आहे. आता ओमेगा ही अँग्युलर व्हिलॉसिटी आहे
आर रेडियस वेक्टर आहे आणि व्ही म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे. दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन असेल आणि येणारा आन्सर वेक्टर असेल तर आपल्याला क्रॉस यूज करावं लागतं. आपण स्केलर वेक्टरमध्ये क्रॉस प्रॉडक्ट आणि डॉट प्रॉडक्ट स्टडी केलेत. क्रॉस प्रॉडक्ट केव्हा यूज करतात, दोन व्हेक्टर त्याचं मल्टिप्लिकेशन केलं, येणारा आन्सर पण व्हेक्टर येत असेल तर क्रॉस यूज करावं लागतं. मग आर आणि ओमेगा हे दोन्ही व्हेक्टर आहेत, यांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याचं येणारा आन्सर व्हेलॉसिटी आहे विच इज अ व्हेक्टर क्वांटिटी, तर मला क्रॉस यूज करावं लागेल. आता क्रॉस प्रॉडक्ट लिहिताना आपल्याला पोझिशन देखील बघावे लागतात, कारण क्रॉस प्रॉडक्ट कम्युटेटिव्ह नसतात. तिथे पहिला कोणता वेक्टर लिहिता अकॉर्डिंगली आन्सर चेंज होत असतं. मग व्हेक्टर रिलेशन लिहिताना जर नॉन पोलर व्हेक्टर येत असेल तर नॉन पोलर व्हेक्टरला कायम पहिल्यांदा लिहायचं असतो. म्हणून हे रिलेशन आलं व्हेक्टर व्ही इज इक्वल टू व्हेक्टर ओमेगा क्रॉस व्हेक्टर आर. क्लिअर झालं. तसंच आता आपल्याला रिलेशन स्टडी करायचे बिटवीन ए अँड अल्फा. रिलेशन बिटवीन ए अँड अल्फा. ए इज लिनियर ॲक्सलरेशन, अल्फा इज अँग्युलर ॲक्सलरेशन, किंवा ए म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशन आणि अल्फा म्हणजे ॲक्झियल ॲक्सलरेशन. क्लिअर झालं. बऱ्याच वेळेला जेई सॉल्व करताना किंवा नीट सॉल्व करताना एला लिनियर ॲक्सलरेशन म्हणायच्याऐवजी टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हणतात. लक्षात आलं. एला लिनियर ॲक्सलरेशन म्हणायच्याऐवजी टँजेन्शियल ॲक्सलरेशन का म्हणायचं, कारण ए कसा ॲक्ट होतो अलॉंग ॲक्सिस ऑफ रोटेशन, ए ॲक्ट होतो इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन, म्हणून त्याला वर्ड कोणता यूज करायचा, टँजेन्शियल ॲक्सलरेशन. मग डायग्राम ड्रॉ करतो. दिस इज पोझिशन ए. हिला मी लोकेट केलं विथ रिस्पेक्ट टू सेंटर ऑफ सर्कल बाय ड्रॉईंग अ रेडियस वेक्टर इन टाईम डी टी. पार्टिकल ट्रॅव्हल झाला फ्रॉम पॉईंट ए टू बी. या पोझिशनला लोकेट केलं बाय ड्रॉईंग अ पोझिशन वेक्टर हाय अँगल डी थिटा. हे पार्टिकलचं लिनियर डिस्प्लेसमेंट डी एस. या पॉईंटला पार्टिकलला टँजेन्शियल ॲक्सलरेशन असेल. टँजेन्शियल ॲक्सलरेशनचा मी सिम्बॉल घेतो ए टी. कळलं का. ए टी म्हणजे टँजेन्शियल ॲक्सलरेशन. कसं असेल, इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन. पार्टिकल अँटी क्लॉकवाईज सेन्सनं रिव्हॉल्व होतो आहे तर त्याचं अँग्युलर ॲक्सलरेशन असणार आहे, ते असणार आहे इन व्हर्टिकली अपवर्ड डिरेक्शन पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. क्लिअर झालं. पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग अ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. इनिशियली पार्टिकल इज ॲट पॉईंट ए. इन टाईम डी टी, इन स्मॉल टाईम पार्टिकल ट्रॅव्हल फ्रॉम पॉईंट ए टू बी. बरोबर आहे. डी थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, डी एस इज लिनियर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, ए टी टँजेन्शियल ॲक्सलरेशन विच ॲक्ट्स इन टँजेन्शियली फॉरवर्ड डिरेक्शन, अल्फा अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल. आता बघा, वी नो दॅट आत्ताच आपण प्रूव्ह केलं व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो डी बाय डी टी ऑफ व्ही इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ आर ओमेगा. यातली आर म्हणजे रेडियस. रेडियस कॉन्स्टंट आहे, त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो. सो डी व्ही अपॉन डी टी इज इक्वल टू आर डी ओमेगा अपॉन डी टी. आता डी व्ही बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इज नथिंग बट लिनियर ॲक्सलरेशन म्हणजेच टँजेन्शियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू आर डी ओमेगा अपॉन डी टी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट अँग्युलर रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज नथिंग बट अँग्युलर ॲक्सलरेशन. सो मला रिलेशन मिळालं ए टी इज इक्वल टू आर अल्फा. लिनियर ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेडियस इंटू अँग्युलर ॲक्सलरेशन. आता ह्याचं वेक्टर रिलेशन लिहूयात. ए टी टँजेन्शियल ॲक्सलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे, आर म्हणजे रेडियस वेक्टर हा देखील वेक्टर आहे, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन हा देखील वेक्टरच आहे. ए टीला दुसरा शब्द, ए टीला तुम्ही लिनियर ॲक्सलरेशन म्हटलं तरी चालेल किंवा त्याला टँजेन्शियल ॲक्सलरेशन म्हटलं तरी चालेल. तसंच अल्फाला अँग्युलर ॲक्सलरेशन म्हटलं तरी चालेल किंवा अल्फाला ॲक्झियल ॲक्सलरेशन म्हटलं तरी चालेल. आता इथे बघा,
2 व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन आहे आणि येणारं आन्सर पण व्हेक्टर आलं आहे. म्हणजे आपल्याला काय यूज करायला पाहिजे, क्रॉस यूज करायला पाहिजे. मग ज्यावेळेला तुम्ही क्रॉस प्रॉडक्ट लिहिता त्यावेळेला व्हेक्टरच्या पोझिशन खूप इम्पॉर्टंट असतात. आता इथे अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे. हा नॉन पोलर व्हेक्टर आहे. व्हेक्टर रिलेशन लिहिताना नॉन पोलर व्हेक्टर जर येत असेल तर पहिल्यांदा नॉन पोलर व्हेक्टरच लिहायचा. मग व्हेक्टर रिलेशन आलं, व्हेक्टर AT इज इक्वल टू व्हेक्टर अल्फा क्रॉस व्हेक्टर R. क्लिअर झालं. व्हेक्टर रिलेशन मी असंच का लिहिलं लक्षात आलं. मी पहिल्यांदा अल्फाला का लिहिलं, अल्फा इज अँग्युलर ॲक्सलरेशन. अल्फा हा नॉन पोलर व्हेक्टर आहे, त्यामुळं पहिल्यांदा नॉन पोलर व्हेक्टर आणि त्यानंतर रेडियस व्हेक्टर. सो AT इज इक्वल टू व्हेक्टर अल्फा क्रॉस व्हेक्टर R. क्लिअर झालं. हे पॉईंट व्यवस्थित रिवाईज करा, ते समजून घ्या. काही डाऊट असेल तर मला फोन करा. ठीक आहे, आपण थांबूयात.